नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या आपल्या कथेचं नाव आहे त्याचे अस्तित्व. काश्मीर घाटातून एक मेजर त्याची तुकडी घेऊन पायी चालला होता. हिमवर्षावाने वाहने जाऊच शकत नव्हती. एव्हाना त्या तुकडीला चाल करून 5-6 तास झाले होते. पौर्णिमेची मध्यरात्र होती. मेजरला चहाची तलफ आली, पण वाटेतली सर्वच दुकाने बंद. परमेश्वरा, आता चहा बिस्किटे तरी मिळू देत रे. मनातल्या मनात देवाचा धावा तो मेजर करत होता. कच्चा शिधा शिजवायचीही सोय नव्हती. 2 किलोमीटर पुढे गेल्यावर एक टपरी दिसली, अर्थात बंद. सर्वांनी इथे काही काळ आराम करा. मेजरच्या हुकुमासरशी सर्वांनी आपापलं सामान खाली टाकलं. साहेब, आत चहाची किटली. पण दुकान बंद होतं. मनात विचार चालू होते. दुकान तोडून काही घेणंही सरळ सरळ चोरी. मेजर शांत होता. तो सर्वांची तोंड बघत असतानाच आतला आवाज आला, कुलूप तोड. तोडा रे कुलूप. एकाच झटक्यात कुलूप निखळलं. आत 20 पेले, चहाचे सामान, मसाला, आलं, किटली, स्टोव आणि 40-50 पार्लेजी. एका सैनिकाने भरपूर आलं टाकून चहा बनवला. सर्वांनी चहा प्यायला, बिस्किटं खाल्ली. 2 थर्मास चहा आणि बाटल्यांमध्ये पाणी भरून घेतलं. सर्व सामान धुवून आवरून ठेवा. आदेशानुसार कामं होईपर्यंत मेजरने हिशोब केला. 2000 रुपये मालकाला दिसतील असे ठेवले. त्यात त्यांनी तोडलेल्या कुलपाची देखील किंमत होती. मजल दर मजल करत करत तुकडी आपल्या मुक्कामी पोहोचली. आता 3 महिने तिथेच ठाण मांडून त्यांना राहायचं होतं. 3 महिने झाले. तुकडीने सरस कामगिरी बजावली होती. यथावकाश त्यांची बदली तुकडी आली आणि हे सर्वजण परतीच्या प्रवासास निघाले. पुन्हा तीच टपरी. संध्याकाळ असल्याने उघडी होती. एक वृद्ध मालक ग्राहकांची वाट पाहत होता. तुकडी दाखल झाली. तो वृद्ध खूपच आनंदला. तो म्हणाला, जी साहब. तो म्हणाला, 50 चाय. वृद्ध म्हणाला, अभी देता हूँ. धंधा कैसे चल रहा है? मेजर ने विचारले. भगवान ने ठीक ठाक रखा है साहब. भगवान सबका ख्याल रखता है. जब भगवान ख्याल रख रहा है तो इतना गरीब कैसे है तू? तेरी गरीबी बता रही है कि भगवान है ही नहीं. एक नास्तिक सैनिक थोडासा चिडूनच बोलला. नहीं साहब, भगवान है और वो पुकारने पर मदद भी करता है. मी पटवून देऊ शकतो हे. वृद्ध बोलला. ते कसे? मेजरने विचारले. 3 महिन्यापूर्वी पौर्णिमेच्या दिवशी अतिरेक्यांनी माझ्या मुलाला उचललं होतं, त्याला काही विचारण्यासाठी. पण माझ्या मुलाला ते माहीतच नव्हतं. साहेब, मारून मारून मुलाला अर्धमेल्या करून ते निघून गेले. मला दुपारीच निरोप मिळाला. लगेच टपरी बंद करून मी गावी गेलो. नेहमी टपरी बंद केली की मी सामान बरोबर नेतो, पण त्या दिवशी चहाचं सामान आणि तेवढीच बिस्किटं तशीच ठेवून मी निघालो. पोराला दवाखान्यात भरती केलं होतं. होता नव्हता तो पैसा खर्च केला 15 दिवसात. 15 दिवसांनी पोरगा आला हाताशी, पण खिशात एक पै नव्हती. डोक्यावर 1000 रुपयांचं कर्ज. टपरीकडे येताना सतत देवाला प्रार्थना केली की 1100चा तरी धंदा होऊ देत म्हणून. पण पाहतो तो काय, टपरीचं कुलूप तुटलेलं. रडत रडत मी आत शिरलो आणि मला दुसरा धक्का बसला. चहाचं सामान निम्म झालेलं, बिस्किटं संपलेली, सर्व वस्तू धुवून पुसून आवरलेल्या,
आणि साहेब, एका डब्याखाली 2000 रुपये होते हो. देवानं माझं ऐकलं साहेब. एव्हाना सर्वांना तो कोणत्या प्रसंगाबद्दल बोलतोय ते लगेच लक्षात आलं. मेजरने सैनिकांना नजरेनेच गप्प राहायला सांगितलं. मेजरने विचारलं, यात देवाचा संबंध तो काय? साहेब, टपरीला कुलूप होतं. कित्येक लोक सरळ पुढं निघून गेले असतील, पण कोणीतरी खरंच गरजू आला असावा आणि देवाने त्याला कुलूप तोडायची बुद्धी दिली असावी. नाहीतर असं कसं घडलं असतं? आणि तो खरंच गरजू होता म्हणूनच पैसे सुद्धा ठेवून गेला. अगदी 1000चं सामान घेऊन 2000 रुपये ठेवून गेला. बोलता बोलता तो वृद्ध हमसू लागला. देव आहे साहेब, देव आहे. किती झाले? 50 चहा आणि 50 नानकटाईचे 750 रुपये झाले साहेब. मेजरला त्या रात्रीची काकुळतीची भूक आठवली. चहासाठी केलेला देवाचा धावा आठवला आणि कुलूप तोडणंही आठवलं. पाकिटातून पैसे काढून त्या वृद्धाला देत तो म्हणाला, देव आहे बाबा, देव आहे. मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही सत्य घटनेवर आधारित कथा? आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.